मध्येच पाऊस लागला. घरी या पावसाचं नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मी तर आज खूपच जास्त सॅड आहे. तुम्हाला तर कारण सांगतेच ते. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. हॅव अ गुड डे. माझ्या चेहऱ्यावर थोडं पण हसू येत नव्हतं, कारण माझ्यासोबत खूप वाईट झालं होतं. खूप वाईट. आता ते तुमच्यासाठी नसेल वाईट, पण माझ्यासाठी म्हणजे जी सिच्युएशन ज्याला माहिती आहे ना, किंवा ज्याच्यासोबत होतं ना, ज्याचं जळतं त्याला कळतं शेवटी. आज नवरात्रीचा 9वा दिवस होता, म्हणून पिंक कलरचं घातलं होतं. अनुला स्कूलला सोडवलं आणि मी माझ्या कामासाठी निघाले. आता काय झालं सांगते. माझा मोबाईल आदल्या दिवशी खराब झाला होता. म्हणजे अचानक त्या आतमध्ये मॉइश्चर वगैरे म्हणजे पाणी वगैरे गेले असं सांगत होता. सो मी त्याला आता त्याच्या दवाखान्यामध्ये आणलं, म्हणजे मोबाईल शॉपमध्ये. मोबाईलचा दवाखाना म्हणजे हाच आहे. तिथे आणल्याच्या नंतर ते म्हणले की त्यामध्ये पाणी गेलं आहे, सो तो सगळं खोलून म्हणजे त्या रिपेअर करावं लागेल. मग म्हणलं करा, तुम्हाला जे करायचं ते करा. पण हे मला अजिबात परवडलं नाही. आता कुठे मला बोल वाटतंय. हे जे मोबाईलचे छोटे छोटे घोटाळे असतात ना, हे खूप पैसे घालवतात. म्हणजे थोडं करून नवीनच मोबाईल एवढं असं होतं. आता मागेच ह्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला, तर त्याला नीट केला, त्याला 2000 रुपये गेले. आणि आता परत 700 रुपये गेले. म्हणजे रोडचं ते खालचं फक्त जे चार्ज करायचं होतं ते बदललं, तर 700 रुपये. माय गॉड, गावाला असं तर थोडंसं कमी झालं असतं. आता काय चालायचंच. पण खूप लकी आहे मोबाईल तो. सो मी त्याला नीट केला. आयफोन तर आहेच, पण तो मोबाईल आवडीचा आहे, त्यामुळे चला तर अनुला घेते आणि मग घरी जाते. आता तशी थोडंसं बरं वाटायला लागलं होतं, पण सकाळपासून मला अजिबात व्लॉग घेऊच वाटत नव्हतं. पण चला म्हणलं आता शेअर करावंच लागेल. अनुला स्कूलमधून आणि मग देवीच्या दर्शनासाठी गेलो, कारण जाताना मी म्हणले होते नीट होऊ दे, मग येताना तुझ्या दर्शनाला येईल. नाही ते येणारच नाही अजिबात. सो नीट झाला होता, पण पुढे जाऊन एवढा मोठा प्रॉब्लेम होणार होता ना मला अजिबात माहीत नव्हतं. घरी आले 2-2.5 दिवसाचा मला उपवास होता, त्यामुळे मग आता सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग आल्याच्या नंतर पहिली कॉफी घेतली आणि मग रिलॅक्स झाले. नंतर म्हणलं की चला कपाटावर या, खूपच खराब झालं आहे कपाट. सो मी इथे कपाटावरायला आवडता हे लपून बसलेलं पार्सल मला दिसलं. मग त्याला काढलं आणि काय त्यामध्ये पाहिलं. हे मी अजून ओपनच नव्हतं केलं. सो यामध्ये मी ब्रेसलेट घेतला आहे, म्हणजे नावाचं करून घेतलं आहे. आता ते गिफ्ट देणार आहे मी माझ्या मिस्टरांना. दुकानवाले फक्त लुटायला बसले. तर मोबाईल परत घरी आल्याच्या नंतर लाईट गेली होती, त्यामुळे मग चार्जिंगला लावलाच नव्हता मोबाईल. मग नंतर लाईट आल्याच्या नंतर लावला, तर आतमध्ये सेम प्रॉब्लेम येत होता. मग मी परत गेले. इतका राग येत होता ना, मी तुमच्याशी बोलते पण मी काही पण बोलले, म्हणजे रागात होते. ते गेले आणि इतकी बडबड केली ना मी. मग त्यांनी चला नीट करून दिला आणि त्याला एक्स्ट्रा पैसे गेले, म्हणजे मगाच्या पैशापेक्षा दुप्पट. तर काय प्रॉब्लेम झाला ना, काहीतरी केलं त्यांनी खटाखोट. काय नाही म्हणलं की तुमचं केबल खराब आहे, सो केबल नवीन घ्यायला लावली. ॲडॉप्टर नंतर म्हणलं ॲडॉप्टर आहे का खराब, तर ॲडॉप्टर नव्हतं वाटतं. ॲडॉप्टर नाही खराब होत, फक्त केबलच खराब झाली म्हणे. केबल दिली 300 रुपयाची, गेले परत 300 रुपये. म्हणजे मग असे 700 रुपये, 800, 900, 1000 रुपये असेच गेले. सो हे झालं. आणि आता चार्जिंग होतच नाही. माझी पहिली 5 मिनिटातच 20% तरी व्हायची चार्जिंग. सॉरी. आणि आता तिथे जवळजवळ मी अर्धा तास थांबली होती, तोपर्यंत 10% झाली. म्हणजे त्यांनी केबल पण मला चुकीची दिली वाटतं. ते म्हणले नाही 1-2 दिवसात होईन सॉल्व, म्हणजे होईन 1-2 दिवसात. आधीसारखं चार्जिंग करायला लागेल. ठीक आहे म्हणलं. आले आता. काय मला नाही, इतकं डोकं हल्लंय ना माझं. आणि त्यात हा पाऊस, इतका पाऊस येतोय ना, कंटिन्यू पाऊस आहे. मागाशी तर जाताना कमी होता, आता तर एवढा येतोय ना मापाच्या बाहेर. जाते आता घरी या पावसाचं. बघा पाऊस. चला म्हणलं 2 दिवसानंतर होईल, पण नंतर उद्या पण सेम प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजे जवळजवळ माझ्या 4 वेळा मी जाऊन येऊन 2 किलोमीटर, 8 किलोमीटर मी नुसती चाललेच आज. पण उद्याच्या दिवशी पण मला हेच करायचं होतं. सो म्हणलं चला आज मी ब्लॉग इथं सेंड करते. हवाला मोबाईल आणि ही पलीकडची जी केबल दिसते ही रेड कलरची, ती मला त्यांनी नवीन घ्यायला लावली. मग ह्याचे पण एक्स्ट्रा पैसे मी दिले. आणि आजच्या दिवशीच मला अनुचं कन्यापूजन करायचं होतं, कारण 9वा दिवस होता. सो मी इथे अनुचं कन्यापूजन करण्यासाठी तयारीला लागले. कन्यापूजनचा ब्लॉग आधीच आला आहे, त्यामुळे तो एकदा नक्की पहा, आपल्या चॅनलवर आहे. तर दुसरा दिवस आहे आज. परत मोबाईलला सेम प्रॉब्लेम आला आहे. माझं डोकंच फिरलं आणि एवढं रडायला येते ना, की आपण जेव्हा नीट असतो तेव्हा अजिबात नीट वापरत नाही. मी तर इकडं फेकून दे, तिकडं फेकून दे. आणि जेव्हा तो असा, म्हणजे आता समजा त्याला आजारीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आता त्याची मला किंमत कळायला लागली. म्हणजे माणसांचं पण असंच असतं की जेव्हा माणूस चांगला असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही, पण जेव्हा आजारी असतं किंवा
माणूस आपल्याला सोडून जातं तेव्हा त्याची सगळ्यात जास्त किंमत आपल्याला कळते. सेम मोबाईलच्या बाबतीत पण झाला आहे. म्हणजे माझा हात तुटल्यासारखा झाला आहे. सोशल मीडियात मी इतकी ॲडिक्ट झाले आहे ना एवढ्या दिवसात की म्हणजे मला माझ्या कामाशी मी इतकी हे ना म्हणजे रोज मला व्लॉग गेलंच पाहिजे असं वाटतं. आता आयफोननी सगळं होऊ शकत नाही कारण ह्या आयफोनला स्टोरेज कमी असते. म्हणून त्या मोबाईलमधून माझं सगळं चालत होतं. आता रोजचे व्हिडिओ पण मला अपलोड करायचं म्हणलं तरी एवढं टेन्शन येतं ना की कसं अपलोड करू, कारण सिम कार्ड वगैरे सगळं त्यात आहे, नेटचं बॅलन्स सगळं माझं आहे ना. म्हणजे मला रोज ब्लॉग जर नाही केला नंतर मला इतकं कसं तरी होतं. म्हणजे काम बघ, आपण रोज जॉबवर जातो म्हणजे ते काम आहे आपलं तर ते करणं भाग आहे. आता मला यूट्यूबमधून नाही पैसे भेटत आहे अजून, तरी पण मला माझं काम असं नित्यनियमाने करू वाटते. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. बघू आता आज जाते मी शॉपमध्ये मोबाईलच्या, काय होते काय तुमचे शेअर केलं जाईल. मला खरंच बोलूच वाटत नाही आता. तर आजचा कलर होता जांभळा म्हणून अनुला छान तयार केला आणि तिला स्कूलला सोडवलं. नंतर मी पुढे निघाले. आले खरं पाऊस आता तर उघडलाय पण जर आला तर अवघड होणार आहे कारण मी छत्रीच नाही आणलेली. सो एवढं सगळं घेतलेलं आहे. मोबाईल माझा बिचारा ते दिसतोय. आता फक्त जाते काय म्हणतात ते काय. अनुला पहिलं स्कूलला सोडवलं आणि मग आता चालले आहे. ऊन तरी पडले बऱ्यापैकी चांगलं, पण 5 मिनटं ऊन 5 मिनटं पाऊस असं चाललं इकडं सध्या. म्हणजे इतकं सगळ्या बाजूनी मला असं हे केलं. ते संकट आले की सगळीकडून येतात असे एकत्र. बघूयात. तर नीट असल्याच्या नंतर आपण माणसांची पण कदर करत नाही, तर मोबाईल काय चीज आहे ना, तो तर खराब होणार. तर आता इथे मी आले आहे पण एवढं वाईट घडलं ना माझ्यासोबत, सांगते तुम्हाला मी. पूर्ण भिजून घरी आले. बाहेर निघले शॉपच्या की लगेच पाऊस लागला. थोड्या वेळ थांबले पण पाऊस काय उडत नव्हता आणि 2 दिवसांनी उपवास पण सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. सो आले पटकन घरी. आता चेंज वगैरे नाही करणार, जाऊ ते. तर फ्रेश वगैरे झाले, ओली झालते मगाशी पूर्ण आणि मगाशी मूड पण नव्हता कारण इतकं वाईट झालं माझ्यासोबत. काय झालं सांगते. म्हणजे आता थोडीशी बरी आहे कारण बरं बोलल्याच्या नंतर बरं वाटलं थोडंसं मला. मग इतकी हळवी झाली, रडवून घेतलं जेवढं रडायचं होतं तेवढं, कारण एक वीक पॉईंट असतो प्रत्येकाचा. सो आता माझ्या कामाच्या बाबतीत मी इतकी काय बोलते मला तो वर्ड आठवत नाहीये. सो तशी आहे मी. त्या कामाला मी असं हलक्यात नाही घेत किंवा की करायचे म्हणून करायचं असं नाही करत. मी माझं पूर्ण देते, त्यामुळे मला त्रास होतो थोडासा आता. तर आता ते मागाशी फोनवाले म्हणले की मी महाडला जातो, म्हणजे इकडून महाड 9 किलोमीटर आहे, तर तिथे जातो. तिथं काय म्हणजे झालं त्याला एकदा चेक करतो. 2 वाजता या तुम्ही. आता मी 2 वाजता जाणार आहे. आता अनुला 1 वाजले आहेत, अनुला नाही जाते आणि मग 2 वाजता तिथे जाते. काय होते ते तुम्हाला मी सांगते डायरेक्ट. आता शूट वगैरे काय करायचे नाही, डायरेक्ट मोबाईल घेऊन आल्याच्यानंतर सांगते काय होते ते. चला अनुला घेऊन येते आता. बघा ना, पलीकडच्या डोंगरावर पूर्ण ऊन आहे आणि इकडच्या डोंगरावर पूर्ण सावली आहे. म्हणजे वेगळंच वातावरण छान असं झालं आहे कोकणातलं. फायनली भेटला मोबाईल. जाऊन आले आत्ताच, परत पैसे दिले आणि परत आले. खूप पैसे गेलेत खूप या मोबाईलला, पण झालं फायनली, नीट झाला आहे. त्यातच खूप हॅप्पी आहे. पैशाचं काय आज न उद्या ते येतच किंवा मग ते जाण्यासाठीच असतात. सो मला पहिल्यांदा कसं तरी वाटत होतं कारण सेविंगचे पैसे असतात, आपण थोडी अजून कमवतोय. पण आता ठीक आहे. जी महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी तर आपल्याला काहीतरी गमवावंच लागतं. सो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. चला आता घरी जाते हॅप्पी. फायनली माझा मोबाईल नीट करून भेटला. मला खूपच आनंद होत होता पण तेवढंच दुःख होत होतं कारण तेवढेच पैसे मला मोजावे लागले. पण आता आवडत्या गोष्टीसाठी आपल्याला पैसे हे मोजावेच लागतात. आले आता मी घरी आले आणि निवांत रिलॅक्स होते आजच्या दिवशी. 2 दिवस मला काही झोपच लागली नाही. सो आज रिलॅक्स म्हणजे छान आनंदी आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते, बाकी काही दाखवायचे नाही. आता आज तर काय एवढं होणारच नाही स्पेशल, त्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी आता दुपारीच एंड करते. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर 1 लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमचा मोबाईल नीट जपून ठेवा. म्हणजे पाण्यामध्ये थोडा पण भिजू देऊ नका. माझा मोबाईल अजिबात पाण्यामध्ये पडला नाही, तरी पण आतमध्ये कुठून मॉइश्चर गेलं काही सांगता येत नाही. कधी पण काही होऊ शकतं माणसांच्या बाबतीत, पण तुम्ही तुमच्या माणसांना पण खूप जपा. आणि आपला मोबाईल तर आपला आजकालच्या जीवनामध्ये म्हणजे आजकालच्या जगामध्ये मोबाईल हा खरंच खूप इम्पॉर्टंट पार्ट किंवा इम्पॉर्टंट भाग झाला आहे आपल्या आयुष्याचा. आणि आम्ही जर इन्फ्लुएन्स लोक खूप आमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सबस्क्राईब करा आणि 1 लाईक नक्की करा. बाय.